यानंतर बातमी आहे लालपरीच्या संदर्भातली। आज राज्य सरकारकडून एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं की लालपरी ही आता रस्त्यावर येते। राज्यातल्या 250 डेपोपैकी 250 डेपो सुरू झाल्याचं आज शेखर चन्नींनी सांगितलंय। एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नी यांनी या संदर्भातली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली। 26,500 कर्मचारी हे कामावर हजर झालेत, तर 92,000 2100 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले। सध्या 88,000 कर्मचारी पटावर आहेत। यातील 26,500 कर्मचारी कामावर आलेले आहेत। राज्यात दिवसभरात लालपरीच्या 7,000 फेऱ्या चालवल्या जात आहेत आणि 3,88,000 प्रवाशांनी यातून प्रवास केल्याचं आज शेखर चन्नींनी सांगितलं। साधारणपणे गेल्या 2 महिन्यापासून जो आपला कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामध्ये सातत्याने माननीय मंत्री महोदयांनी आणि इतर सर्व वरिष्ठांनी कामगारांना कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावं। आता एक अतिशय आशादायक चित्र निर्माण झालेलं आहे। साधारणपणे 250 डेपो जे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी काल 215 डेपोंमधून वाहनं बाहेर निघाली। 7,000 पेक्षा जास्त फेऱ्या काल पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्या। 2300 बसेस कालच्या दिवसभरामध्ये आम्ही रस्त्यावर आणल्या आणि 4 लाखपेक्षा जास्त प्रवाशांनी काल एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास केला। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एसटी महामंडळाकडून जी आज माहिती सांगण्यात आली त्यानुसार तर बहुतांश डेपो हे सुरू झालेले आहेत। 250 डेपो सुरू झालेले आहेत, पण ते कसे किती प्रमाणात सुरू झालेले आहेत, काय नेमकं सांगितलं आज त्यांनी? विलास, तेच महत्त्वाचं आहे। खरं जर आपण बघितलं तर 92,000 कर्मचारी एसटी महामंडळाचे आहे। यातल्या आतापर्यंत 3,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे। म्हणजे की 88,000 कर्मचारी आता जरी असले तरी 26,500 म्हणजे मूळ कर्मचाऱ्यांच्या जवळपास 22 ते 25% कर्मचारी आतापर्यंत कामावर आलेले आहेत। 7,000पेक्षा जास्त फेऱ्या सुरू झाल्या आहेत। जवळपास 4 लाख प्रवासी आता प्रवास करत आहे। पण महत्त्वाचे काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। शेखर चन्नी आपल्यावर व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ, अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहे, कारण 65 लाख प्रवासी प्रवास करत होते कोरोनाच्या आधी आणि आता हा आकडा 4 पर्यंत पोहोचला आहे। नाही, अपेक्षा अशी आहे की आता कर्मचारी रुजू होतील आणि बऱ्या प्रमाणात गाड्या वाढायला सुरुवात होतील। आपण गेल्या 5-6 दिवसांचं जरी बघितलं तरी साधारणपणे 24% बसेसमध्ये आमची वाढ झालेली आहे आणि कर्मचाऱ्यांसोबत आम्ही खाजगी कंत्राटी वाहन चालक घेतलेले आहेत, सेवानिवृत्त वाहन चालक घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही बसेसची संख्या वाढवतो आहे। आता जरी 4 लाख दिसत असेल तरी 4-5 दिवसामध्ये आपले 5-6 लाखपर्यंत प्रवासी आपण वाहून नेऊ शकू, इतके आपण फेऱ्या वाढवू शकू अशी शक्यता दिसते आहे सध्या। हो, पण नुसते चालक आणि वाहक कामावर येणं आवश्यक नाही, तर एसटी डेपोच्या वेगवेगळ्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमधले कर्मचारीसुद्धा कामावर येणं आवश्यक आहे। कारण एसटी जर का व्यवस्थित असेल मशीन तर ती व्यवस्थित रस्त्यावर धावू शकेल। त्यांची संख्या पूर्वीपासूनच चांगली आहे। म्हणजे आपले जे यांत्रिक कर्मचारी आहेत ते 50% कर्मचारी ऑलरेडी कामावरती आहेत। कामावरती नव्हते ते चालक आणि वाहक, आता ते सुद्धा यायला सुरू झाले। दररोज साधारणपणे 100-150 चालक, 100-150 वाहक आता रुजू होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रवासी फेऱ्या वाढत आहेत। त्यासोबत कंत्राटी चालक आहेत, सेवानिवृत्त चालक आहेत, यांच्या माध्यमातून आपण रोज साधारणपणे 400-500 फेऱ्या वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे। प्रशांत, लवकरच चन्नी साहेबांना एक प्रश्न विचारा। चन्नी साहेबांना प्रश्न विचारा, ज्या खासगी लोकांना तुम्ही आता कामावर घेतलेला आहे त्यांना 21,000 रुपये तुम्ही देताय, पण जे कर्मचारी तुमच्या सेवेत आहेत त्यांना मात्र तुम्ही पगार देत नाहीये, अशी परिस्थिती का? हेच जर 21,000 तुमच्या कर्मचाऱ्यांना दिले तर त्यांना संपावर जायची वेळ येणार नाही। हाच खरा कळीचा मुद्दा आहे विलास। आणखीन तोच एक महत्त्वाचा मुद्दा आता येतोय की वेगवेगळ्या संपावर असलेले एसटी कर्मचारी ज्यावेळेस विचारणा करतात की ज्या खासगी कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर घेतले त्यांना 21,000 रुपये वेतन देताय, मग हेच वेतन जर का एसटीच्या चालकाला वाहकाला मिळालं असतं तर त्यांना का नाही? आज आमचा नवीन जो चालक वाहक लागतो आहे त्याला 24,500 वेतन आहे। जे कर्मचारी संपावर होते त्यापूर्वी कदाचित कमी असेल, पण मध्यंतरीच्या काळात जी वाढ झाली ती आता कमीत कमी 24,000 रुपये वेतनशिवाय कुठल्याही ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला मिळत नाही आहे। त्यामुळे 21,000पेक्षा जास्त वेतन त्यांना ऑलरेडी आता मिळू शकते त्यांनी कामावर जर आलं तर। तुम्ही हे नक्की सांगतायत की त्यांना यापेक्षा अधिक जास्त वेतन मिळू शकतं हातात? कारण वेगवेगळ्या प्रकारचं कटिंगसुद्धा खूप असतं। नाही, कसं आहे की त्यांचं आता जे बेसिक आहे, मूळ बेसिक 17,080 रुपये झालेलं आहे। काल लागलेल्या आपल्या ड्रायव्हरला 17,080 रुपये बेसिक मिळणार आहे, त्यावरती 28% DA मिळणार आहे आणि त्यावरती त्याच्या गावाचा जो HRA आहे
मुंबईच्या माणसाला 24%, ठाण्याच्या माणसाला 24%, इतर ठिकाणी 16%, ग्रामीण भागात 8%. या प्रमाणात त्याला वेतन मिळून त्याच्या हातात 23 ते 24, 24.5 हजारापर्यंत वेतन पडणार आहे. प्रशांत एक प्रश्न त्यामुळे आता आणखीन वेतन एक प्रश्न कमी झालं आहे. हा जो काही गैरसमज आहे तशा प्रकारची वस्तुस्थिती आता नाही आहे. प्रशांत एक प्रश्न त्यांना विचारा, कामावर येणाऱ्यांवर कारवाई होणार नाही पण ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांचं काय? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांचं काय, तोच प्रश्न खरं तर आम्ही तुम्हाला विचारला होता की जे कामावर येत आहे त्यांना तुम्ही कारवाई करत नाहीये, पण जे कामावर आले नाहीये म्हणजे की अनेक तर बडतर्फ केलेले आहेत, काही अजूनही निलंबित आहे, त्यांचं काय? 3 वेळा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण 3 वेळा ह्या कर्मचाऱ्यांना विंडो दिलेली आहे. त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण आवाहन केलं आहे की तुम्ही कामावर या, आम्ही तुमच्यावरच्या कारवाया मागे घेऊ. असं 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा आतापर्यंत झालेलं आहे. त्यामुळे आता आपलं आव्हान असं आहे की ज्यांच्यावर कारवाया झालेल्या नाही त्यांच्यावर ते जर रुजू झाले तर त्यांच्यावरती कारवाया होणार नाही. बडतर्फ कर्मचाऱ्यांचं काय? त्यासाठी प्रोसिजर आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांना असं रुजू करून घेता येत नाही. त्यांच्यावरची जी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडलेली आहे. यातले बरेचसे कर्मचारी, बडतर्फ कर्मचारी जे होते त्यांनी कुठेतरी आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता, कुठेतरी इतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यापासून रोखलेलं होतं. या सर्व गोष्टींचा विचार करूनच ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना बडतर्फ केलेलं आहे. त्यामुळे शेखर चन्ने यांच्याशी बोलताना महत्त्वाचे 2च मुद्दे लक्षात येत आहे की लाल परी ही रस्त्यावर धावली पाहिजे. आणखीन हीच अपेक्षा आहे संपकरी प्रत्येक एसटी कर्मचारी आंदोलकाची. निलंबित जो कोणी आहे तो कामावर आला त्याचं निलंबन रद्द होत आहे, पण बडतर्फ कर्मचाऱ्याला सुद्धा दिलासा मिळू शकता असे संकेत सुद्धा ते स्पष्टपणे देत आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की 65 लाख प्रवासी दररोज एसटीतनं प्रवास करत होते, आजची संख्या आहे फक्त 4 लाख. अजूनही हा संप मिटावा, आणखीन पुन्हा लालपरी रस्त्यावर धावावी हीच अपेक्षा सगळ्यांची आहे. खरंय, चर्चा निश्चितच. कुठेतरी अजूनही घुसमटते आहे. नेमकं तथ्य काय? खरं आहे, ही कोंडी लवकरात लवकर फुटावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं दोन्ही बाजूनी प्रयत्न होतील अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.